सर्वप्रथम सर्व इथं उपस्थित असलेले आमचे ज्या लाडक्या बहिणी आहेत, खरोखर 10 दिवस त्यांनी माझ्या मागं एक ढाल म्हणून उभं राहिले आणि 10 दिवस चारही उमेदवारांचा प्रचार चांगल्या पद्धतीने केला. त्याच्याबद्दल खरोखर त्यांचे आभार. त्याच्यानंतर आमचे सगळे लाडके भाऊसुद्धा आहेत, मित्रसुद्धा आहेत, सगळे माझे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, भाजपचे पदाधिकारी आहेत, काही घटक पक्षांचे पदाधिकारी आहेत. आता सर्वांची मी नाव घेत नाही कारण वेळ भरपूर झालेला आहे आणि सगळ्यांना कंटाळासुद्धा आलेला आहे, समजून घेतो. तर इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सन्माननीय जे पदाधिकारी आहेत, खरोखर त्यांचे शतशत आभार. कारण चारही उमेदवारांना बळ देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. हे जर बळ दिलं नसतं तर आज खरोखर आम्ही या 10-12 दिवसात जे आम्हाला मिळालेलं आहे, कारण महायुतीनं स्वतः 30 तारखेला आम्हाला तिकीट जाहीर केलं. कारण उमेदवारी एवढी कठोर होती की कुणाला मिळणार कुणाला नाही ही जी कायम रस्सीखेळ चालू होती. सर्व गोष्टीतनं मी इथं कसा आलो काय आलो हे सगळ्यांना खुलासा माहितीच आहे. 18 मधून 11 मध्ये आलो, 30 तारीखला जाहीर झालं, त्याच्यानंतर 1 तारखेपासून प्रचार चालू झाला. या सर्व गोष्टी घडवीत असतात. करता कळविणारा तो वरचा माणूस असतो, आपण फक्त निमित्त असतो. या निमित्तानं या सर्व लाडक्या बहिणी खरोखर माझ्या पाठीशी राहिल्या. पुन्हा एकदा त्यांचे शतशत आभार. आणि रांगणेकर ताईंनी यात सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा घेतला आहे. कारण आज तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य म्हणजे रांगणेकर ताईंना जवळजवळ तिकीट हे निश्चित फायनल झाले होतं. हे सांगायला मला काही वाटणार नाही, कारण त्या खरोखर पक्षाशी एकनिष्ठ त्यांनी काम केलेलं आहे आणि आत्तापर्यंत भरपूर महिलांना त्यांनी योजनायुक्त बांधून घेतलेलं आहे स्वतःशी. आणि त्याचं बळ जे मला मिळालेलं आहे तर ते खरोखर मोठं आहे. आणि खरोखर हा तुमचा भाऊ तुमच्या कायम बरोबर राहील रांगणेकर वहिनी. त्यामुळं कोणतीही काळजी करू नका. भलेही उद्या रिझल्ट आपला महायुतीचाच असणार आहे, पण तुम्हाला माझ्या बरोबरीनं काम करायचं आहे आणि तुम्हीच नगरसेवक आहे हे तुम्ही समजा.